आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। न्यायालयीन प्रतिबंध असताना दस्त नोंदविल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई, जिल्हा दुय्यम निबंधक विवेक गांगुर्डे यांचा इशारा। गंगापूर तालुक्यात न्यायालयीन प्रतिबंध कोर्टात प्रकरण प्रलंबित असलेल्या मालमत्तांचे दस्तऐवज जर नोंदणीसाठी सादर करण्यात आले आणि गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालय इथं न्यायालयीन प्रतिबंध असताना गंगापूरचे दस्तावेज छत्रपती संभाजीनगर कार्यालय व पैठण इथं प्रतिबंध असताना या दोन्ही कार्यालयांमध्ये करण्यात आल्यामुळे खळबळजनक बाब समोर आल्यानंतर त्या नोंदणी प्रक्रियेत दुय्यम निबंधकांनी सहभाग घेतला। त्या संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल असा कडक इशारा जिल्हा दुय्यम निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विवेक गांगुर्डे यांनी दिला आहे। गांगुर्डे यांनी सांगितले की न्यायालयात प्रकरण चालू असताना कोणत्याही प्रकारचा मालमत्ता व्यवहार किंवा दस्त नोंदवणं हे नियमबाह्य असून अशा कृतींमुळे न्याय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे पैठण तसेच छत्रपती संभाजीनगर येथील सर्व दुय्यम निबंधकांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। न्यायालयीन आदेशाचा भंग करून दस्त नोंदविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कायदेशीर कारवाई केली जाईल असंही गांगुर्डे यांनी स्पष्ट केलंय। या आदेशानंतर सर्व निबंधक कार्यालयांमध्ये सतर्कता वाढविण्यात आली असून न्याय प्रकरणी असलेल्या मालमत्ता नोंदीवर विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे। आज आमचे बरोबर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहाय्यक जिल्हा निबंधक अधिकारी आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। सर, एक जिल्हा एक जे दस्तावेजचा कार्यक्रम जे सरकारने चालू केलेला आहे चांगला आहे, परंतु याचा दुरुपयोग काही अधिकारी ग्रामीण भागांमध्ये जे कार्यालय आहे तुमचे त्या कार्यालयामध्ये कायदेशीर इष्टे असताना सुद्धा आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्याचे दस्तावेज होत आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एक जिल्हा एक नोंदणी हा कार्यक्रम नक्कीच चांगला आहे, कारण काही लोकांना त्या ऑफिसला जाणं शक्य नाही, म्हणून ती सुविधा सरकारने आपल्यासाठी केलेली आहे। परंतु तुम्ही जे म्हणता की बा त्याचा गैरउपयोग होतो आहे, स्टे असताना डॉक्युमेंट होतो, परंतु आमच्याकडं स्टे असलेल्या मिळकतीचा जे म्हणजे बॅन करण्याची एक सिस्टम आहे, त्या सिस्टीममध्ये टाकल्यावर प्रत्येक ऑफिसला तो बघायला मिळतो आपल्याला, त्याच्यावर बॅन आहे किंवा कोर्टाचा स्टे आहे किंवा कुठलं काय आहे, असं काही अडचणीचं जर असेल। आणि त्याही उपरांत मी सांगू इच्छितो की समजा तसा डॉक्युमेंट जर झाला तर या ज्या त्या सबरेटरने कुठल्या तालुक्यातला डॉक्युमेंट आहे त्या तालुक्याच्या सबरेटरशी संपर्क साधावा आणि त्याला या गोष्टी सांगाव्या, जेणेकरून त्याच्यामध्ये काही कायदेशीर अडचणींचा बोध यांना होईल, जेणेकरून अशी कामं थांबतील। असे 2 ते 3 प्रकरण गंगापूर तालुक्यातले ग्रामीण भागामधले ज्या कायदेशीर बंधन आहे ते एक पैठणला झालेले आहे आणि 2 छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेले आहे, याबद्दल तुम्ही काय कारवाई करणार त्यांच्यावर? ते तर डॉक्युमेंट बघून ते सर्व चेक करून तुम्हाला सांगू इच्छितो।